आजपर्यंत नो टेन्शन. आणि ह्या सकाळी सकाळी मोबाईल पण स्विच ऑफ झाला माझा. मी संध्याकाळचं काही चार्जिंगला लावत नाही मोबाईल. रात्री ऑर्डरी घेतल्या आणि झोपले. सकाळी उठल्यावरती फोन चार्जिंगला लावला. बाहेरचं कामावर असतोपर्यंत लाईट गेलेली माहीत नाही मला. आले तो मोबाईल स्विच ऑफ आणि चार्जिंगचं बटन बंद. मग काय केलं, मग काय नाही केलं. बाकीचं काय थोडंफार काम उरकायचं ते उरकलं आणि थोडासा आराम केला. कारण का मोबाईल बंद असल्यामुळं मी ऑर्डरी पण लिहू शकत नव्हते. प्रिंट दिदीला काढायला दिल्या होत्या आणि मला माहीत होतं आता 30 किलो जो मसाला करायचा आहे तो मला संध्याकाळी करायचा आहे. कुटून ठेवलेला आहे, दुमलून वगैरे भरून वगैरे पॅकिंग करून ठेवायचं आहे. मग काय केलं तर मी आज आराम केला. दिवस पाळीला आराम केला, आता रात्रपाळीला काम करायचं आहे. तर तिथं आहे सगळं. आता नो टेन्शन अजिबात. माझा चेहरा सांगत असेल मी तुम्हाला, झोपली होती ती. आराम केला. उठल्यावर लाईट आल्यावरती मग मी परत ऑर्डरी वगैरे घेतल्या. कोणाचं काय प्रॉब्लेम होता ती बघितला. जम्मू काश्मीरच्या ताईसाहेबांची साडी गेली नाही अजून, ती बघितली, चेक केली. अजून कोणाचं काय मसाले वगैरे सगळं. आणि खूप दगदग होती माझी मैत्रिणींना, खरं सांगते तुम्हाला. इथून पण मला ऑर्डरी टाकत असताना 8 दिवसाच्या फरकावर, म्हणजे तुमच्याकडं 8 दिवस मसाला शिल्लक आहे तोपर्यंत मला ऑर्डरी करत जा. कारण का खरंच मला लोड येतोय आता, शपथ तुम्हाला सांगते. खूप म्हणजे शब्दात नाही सांगू शकत मी. असं सतत डोक्यावरती असं टेन्शन असतं माझ्या मसाल्याचं. आता 2 दिवसांनी अजून शिमगाय परत. असं दे. माझा नंबर घ्या 9657484033. आणि मला फक्त तुम्ही 8 दिवस, म्हणजे मला आज ऑर्डर केली तर तुम्हाला लवकर जर उरकलं तर लवकर टाकणार, नाही तर सगळ्यांकडून मी 8 दिवसाचा वायदा घेत आहे. इथून पुढे ऑर्डर टाकत असताना कृपा करून मला वेळ द्या. काय झालं ग मैत्रिणींनो, बटन दुसरंच लावलंय वाटतं मिक्सरचं. काय करायचं, लय अवघड झाले. पहिलं टेन्शनचं बिझनेस होईन का नाही, ऑर्डर येते का ना. आता टेन्शन येतंय, ऑर्डर जाय ना त्याचं टेन्शन येतंय. मला काय सांगतो तुम्हाला. ते मसाला कुठून ठेवलाय ना त्याचं टेन्शनला राहिलं ना ती बारीक करायचं. चाळणीने कुठलेलं तीच ना बारीक करायचं चाललंय. आता मसाला दुमलायचा आहे. कुठून ठेवलेला आहे, चाळून ठेवलेला आहे. आज काय लाईट नव्हती दिवसभर, त्यामुळं आज काय कुणाची ऑर्डर गेले नाहीत. आज सोमवार आहे, गुरुवार शुक्रवार शनिवार, गुरुवार शुक्रवारची ऑर्डर इथं सोमवारचं जाते त्या. पण आज काय गेलेलं नाही. तर तुमच्या सगळ्यांच्या ऑर्डरी मी उद्या टाकते. ज्यांनी मला गुरुवारपासून ऑर्डरी टाकलेत ना त्यांच्या सगळ्यांच्या मंगळवारी ऑर्डर जाते ना. आज सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत लाईट नव्हती. आता संध्याकाळचं हे करायचं चाललंय माझा मसाला. ते बी राहिलं आणि काय कुठतो, पण 1 किलो बी राहिलेलं असतं ना ते मशीनमध्ये बारीक केलं जातं. गुरुवार शुक्रवार बुधवारपर्यंत सगळ्यांच्या ऑर्डरी टाकलेत मी. गुरुवार शुक्रवारची ऑर्डरी उद्या जाते ना. शनिवार रविवारची ऑर्डरी परवा ऑर्डरी दिवशी. आता अजून कुणाच तर पेमेंट. काय माहिती आर्यन कुठे गेला कुणाष्ट. मी तुमच्यावर बोलायचंय म्हणून मास्क नाही लावलं, नाही तर मी तर शक्यतो ना काय करते, हे असं मिरची बारीक करायची म्हणलं ना मास्क लावते. झालं आता एकच राहिले बारीक करायचं. काय नाही, लाईट नव्हती, मोबाईल स्विच ऑफ होता, काम केलं वाईट. थोड्या वेळ आराम केला आज, खरं सांगते तुम्हाला. आणि आता आराम केलाय म्हणल्यावर हे आराम तर कमी केला पाहिजेत ना. तरी मी आता ऑर्डर घेताना सगळ्यांना सांगते की बाबा 4-5 दिवस ऑर्डर केल्याच्या नंतर 4 ते 5 दिवसांनी तुमची ऑर्डर टाकली जाईल. काय
करू तुम्हाला काय सांगू माझी व्यथा काय चालली. 700 रुपये मसाला केल्यापासून माझी 5व धारण बसली. 5व धारण कशाला बसली माझा ना कंडच जिजावला मसाल्याने कंडच. मी अशी ना सारखी ही तर माझ्यासारखं डोक्यावर टेन्शनच आहे ऑर्डरिंगच. एवढं होऊ द्या. एवढा एकच गाणं राहिला यार. काय सांगू तुम्हाला मैत्रिणींनो, आधीवर झोप येत नसायची. वाटायचं कसं व्हायचं आपलं. आणि आता ऑर्डर टेन्शननी झोप येत नाही. परमेश्वरीन म्हणत असं दिलं तरी हिला प्रॉब्लेम, नाही दिलं तरी हिला प्रॉब्लेम आहे मोठा. आता ऑर्डर एवढे पेंडिंगला पडलेले असतात ना, मला त्या टेन्शननी झोप येत नाही. अहो काय सांगू तुम्हाला. मैत्रिणींना आईसाहेबांनी घेतलेला ब्लाऊज कसं दिसतंय का. मला त्यांनी ना 5 ब्लाऊज आणले ते 5. ते म्हणताना का म्हणजे काही जणांना आवडतं काही जणांना नाही आवडतं, पण मला आवडतं आहे ना ग दिदा. कांड लय वरटतोय तिथं. मसाला झालाय दुमडून. वस्तीली म्हणता म्हणते बाया झोपती का नाही काय माहिती. एकच गाणं राहिलाय. आता 9 वाजले तर त्या शेवटचा गाणं राहिलाय मैत्रिणींना. झाला 30 किलो मसाला. आता काही गडबड नाही करणार मी ह्याची भरायची वगैरे. आता हा आराम करायला रात्रभर तसाच ठेवणार आणि सकाळ भरणार आणि टाकणार. कारण का मसाला कुठला ना त्याला ना लगी भरला ना गरम गरम तर मग ती चव जाते त्याची सगळी. मग त्याला आता रेस्ट करायला ठेवायचं रात्रभर. आणि आता कांड बी बंद करणार. कारण का जवळची माणसं म्हणते हिजा काय कर आमच्या मागं रातचं. 10 वाजता झोपते ती माणसं. तोपर्यंत होतंय माझं कुठून असं. आमचा आरू जेवतोय. बाळा तुला चपातीन ती घी भाकरीन ती. हीच भाऊच्या काय ध्यानात नसन त्याला न्यायला यायचं. आणि पहिली गोष्ट आज खूप दिवसातनं झोपले मी. इतकी झोपले ना लय झोपले. लाईटच नव्हती दिवसभर. मग असं तारून दिली का नाही मैत्रिणींनो. फोन स्विच ऑफ. बघा पप्पा काळजीचं पप्पा कधी न्यायला आलं तर इथं बघा. तुझ्या कधी ध्यानात आलं रे पोरग शाळेत आलं नाही ती. हा कधी तुझ्या ध्यानात आलं बापू. परत घरी गेल्यावर म्हणली पोरांना आणलं. मग तिथून पुढे गाडी लावली की जा जा. तिथं वैभव सरांचं जेवण चाललंय बघा. सर असे झोपाळ्यावर झोपले होते आणि दादा सरांना झोका देत होते. आणि मग आई साहेब आता जेवायला घेऊन आल्यात. हा मग आता सर जेवते बघा. कपडे आणले म्हणा 3 वर्षात. आय शपथ. पप्पाने कपडे आणली होय नवी. कपडे आणले अमोल भाऊजी आलत. जवळ जाऊ. अरे पप्पाच्या ध्यानात नाही काय पोरग लांबलेलं. हा सर काय खाताय आज तुम्ही. वरण भात वय. आणि ज्वारी खुडाय गेलत सर. इकडे बघा खुडली का ज्वारी. पट्टी राहिली एक. ह्याला पट्टी बी कळायला लागली मैत्रिणी. आता बरोबर मैत्रिणींना 9:45 वाजले.
दिसतात का इथं. आणि माझं तिन्ही पण घमेली मसाला आहे ना करून झाला. माझ्या परत ध्यानात आलं का हे 10-10 किलोचं आहे सगळं. ह्याच्यात दिसतंय का काढलेलं आत्ताच. ह्याच्यात 10 किलो आणि ह्याच्यात 10 किलो. हे असं झालं आपला मसाला तयार करून. आणि हे उघडंच ठेवते मी संध्याकाळचं थोडंसं हवा जायला यायला. आता हे भाजून ठेवलेलं सकाळ बघू शकता 30 किलोचं. झाला आता मसाला करून. आता प्रिंट काढलेलं आहे तर ते चेक करायचं कोणाचं काय आहे, कोणाचं काय आहे, कोणाचं काय आहे. आजच गेला असता माझ्या ताईसाहेबांचा मसाला, पण प्रॉब्लेम असा झाला की लाईट नसल्यामुळे ग बसावं लागलं. एकच मिनिट कुलपला होता. लाईट नव्हती, ती कपडे मशीनला लावलेली काढायची अजून. लय अंधार पडलाय. कपडे मशीनला लावलेली वाळायला टाकायच्यात कारण का लाईट नव्हती ना. आता जेवण करते आणि झोपते. 10 बज गए. पती जेवली काय गोष्ट दिदे? जेवली का ग? जेवली? चल जेवाय. चल जेवाय पते. काय केले पतीने आमच्या आज खायला मैत्रिणीनं तुम्हाला बघायचं का? अगं आधीच उष्णताने माझा दूर निघतोय आणि तो अजून मसुरीची डाळ केली का मशे. आता काय मला काय बघितलं कसं डोक्याला लावलंय माझ्या पदर घेतलाय. दाखवते तुम्हाला थांबा. अगं काकूनला म्हणलं होतं जाताना कोथमीर होती की आहे टाकली की नाही. चला बाहेर जेवायचं इथं. शापा भाजी केलेली सकाळी. भात नाही केला. कुठं आहे मग? तिकडे. भात नसल्यावर पोटच नाही भरत. गण आला नाही, ते आलं नाहीत अजून. आर्यन जेवून गेला ना. शापा भाजी घे बाहेर. आता या जेवण कराय सगळेजण. मस्त खा, स्वस्त राहा. बाजरीची भाकरी, शापा भाजी, भात. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि सुस्त राहा. उद्या किती वाजता कॉलेज आहे? हे सगळं जाताना घेऊन जायचं तर उद्या. पेपर आहे माझे उद्या. देत नाही आता मी मैत्रिणींना. 10ला पॅकिंगला लागली तरी 1 वाजेपर्यंत. 3ला पेपर आहे माझा. मी 12 वाजता इथनं हलणार आहे. म्हणजे तुला 12 वाजेपर्यंत सकाळचा मसाला भरायचा लगेच चिटकावा घ्यायचा. कोणी? मी लगेच तुमच्या घरी. चला मॅडम तिकडे जायचंय ग मला पण.